नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. मित्रांनो, आपण कालच्या वाचनात देवदत्ताची प्रवज्जा ह्यातील काही भाग वाचला होता आणि आता त्या समोरील भाग. महाराज, भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्जित का केले या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी केलेले विवेचन आपण नीट समजून घ्यावे. महाराज, भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्जित का केले याचे एक कारण अजून ऐका. महाराज, कोणी एका दरोडेखोर चोरास लोकांनी पकडून आणले व राजापुढे उभे केले आणि म्हणाले की महाराज, हा महाभयंकर दुष्ट दरोडेखोर चोर आहे, याने आपलीही चोरी केली आहे, तेव्हा आपल्या इच्छेनुसार आपण यास शिक्षा करावी. यावर गुन्ह्याचा निकाल देताना राजा म्हणाला की याला गावाबाहेर वध्यभूमीवर घेऊन जा आणि याचा शिरच्छेद करा. राजाचा हुकूम होताच लोकांनी त्यास वध्यभूमीवर घेऊन गेले. तेवढ्यात रस्त्यामध्ये कोणी एका राजाच्या अधिकाऱ्याने त्यास वध्यभूमीकडे नेताना पाहिले. तो राज्यातीलच उच्च पदावर असल्यामुळे राजाकडून त्याला बरीच धनसंपत्ती आणि सुखसोयी लाभल्या असून तो कीर्तिमान आहे. राजाच्या विश्वासातला असल्यामुळेच राजा देखील त्याचा सल्ला मान्य करतो. तो राजाकडून अनेक काही करून घेऊ शकतो असा त्याचा मान आहे. त्याने दरोडेखोर चोरास पाहताच त्याची दया येऊन तो लोकास म्हणाला की थांबा, याचे डोके कापल्यावर आपणास काय मिळणार आहे? याचा जीव घेऊ नका, केवळ हातपाय कापून याला सोडून द्या. याबाबत मी राजाशी बोलेन. लोकांनी त्याप्रमाणे ऐकले व तसेच केले. महाराज, आता तुम्हीच सांगा की असे करणारा तो अधिकारी त्या दरोडेखोर चोराचा हितचिंतक ठरेल की नाही? भन्ते, जेव्हा त्याने दरोडेखोरास जीवदान दिले हे त्याच्या हिताचे केले नाही असे कोण म्हणेल? पण महाराज, त्या दरोडेखोर चोराचे हातपाय कापले, त्यामुळे त्यास ज्या यातना व दुःख भोगावे लागणार त्याचे पाप त्या अधिकाऱ्यास लागेल की नाही? भन्ते, त्या चोरास त्याची करणी भोवली, त्यामुळे त्याला अशा यातना व दुःख भोगावे लागत आहेत. याबद्दल त्या जीवदान देणाऱ्या अधिकाऱ्याने त्याचे काहीही वाईट केले नाही, उलट त्याचे हितच केले. महाराज, त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्जा दिली ते त्याचे दुःख कमी करण्याच्या उद्देशानेच. खरोखरच महाराज, देवदत्ताचे दुःख पुष्कळ कमी झाले, कारण मृत्यूसमयी मी आपल्या पुढील सर्व जन्मांमध्ये सर्वश्रेष्ठ देवादिदेव, देवता आणि मनुष्य सर्वांना सन्मार्ग दाखविणारे, सर्वव्यापी दृष्टी असलेले आणि ज्यांच्या शरीरावर चांगुलपणाची 100 लक्षणे विराजमान आहेत, अशा त्या भगवान बुद्धास प्राणपूर्वक मी शरण जातो. अशा शब्दात त्याने भगवान बुद्धांचे व त्यांच्या निर्वाणदायक धर्माचे शरण ग्रहण केले. महाराज, एका कल्पाचे 6 विभाग केले तर पहिल्या विभागाच्या शेवटी देवदत्ताने भिक्षू संघात फूट पाडली. बाकीच्या पुढील 5 भागांपर्यंत तो नरकवासातील अत्यंत दुःख व यातना भोगत राहील. यानंतर तेथून मुक्त होताच अठ्ठीसर नामक पच्चेक बुद्ध होईल. महाराज, आता तुम्हीच सांगा की पच्चेक बुद्धाच्या अवस्थेपर्यंत एवढ्या पापी देवदत्तास घेऊन जाणारे भगवान बुद्ध देवदत्ताचे हितचिंतक ठरतात की नाही?
म्हणते, भगवान बुद्धाने सर्व प्रकारचे देवदत्ताचे कल्याणच केले. त्यांनी त्यास प्रत्येक बुद्धाच्या अवस्थेपर्यंत नेऊन पोहोचविले. त्याच्या हितासाठी भगवान बुद्धाने काही नाही केले असे कोण म्हणेल? महाराज, संघात फूट पाडण्याचे महान पातक करून देवदत्त नरकवासाच्या यातना व दुःख भोगत आहे, तेव्हा त्याबद्दल भगवान बुद्धांवर दोष दिला जाऊ शकतो की नाही? मुळीच नाही म्हणते. देवदत्त तर आपल्याच करणीने नरकवासाच्या यातना भोगत आहे. भगवान बुद्धाने तर त्याच्या दुःखाचा अवधी कमी केला. यावरून त्यांना मुळीच दोषी ठरविता येणार नाही. महाराज, भगवान बुद्धाने देवदत्ताला प्रवज्जा का दिली, या प्रश्नाच्या खुलाशासाठी केलेले हे विवेचन चांगल्या प्रकारे आपण समजून घ्यावे. महाराज, भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्जित का केले याबद्दल अजून एक कारण ऐका. महाराज, समजा एखाद्या मनुष्यास फार मोठा फोडा झाला आहे. रक्त व पू त्यात भरलेला आहे. त्यातील मांस कुजलेले आहे. त्यामुळे फार दुर्गंधी सुटलेली आणि तीव्र वेदना होत आहेत. वास, पित्त व कफ आणि सन्निपात इत्यादी आजारांची देखील त्यात भर पडली असून आता दुःख व यातना शिगेला पोहोचल्या आहेत. त्यामुळे त्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. इतक्यात कोणी एखादा निष्णात वैद्य तेथे आला व त्याने तो फोडा पाहून त्यावर एखादे झणझणीत औषध लावले. त्यामुळे फोडा पिकून एकदम तयार झाला. त्यानंतर एका नाजूक शस्त्राने त्या फोडावर चिरा मारून त्यातील सर्व रक्त पिळून काढला. जखमेत वात टाकली आणि जखमेवरील सर्व रक्तपू बाहेर निघाल्यावर सूजही कमी झाली. तेव्हा त्यावर बारीक मिठाची पूड सोडून त्यावर चांगल्या मलमाची पट्टी बांधून दिली. याप्रमाणे उपाय केल्यामुळे ती जखम आता हळूहळू भरून निघाली व पूर्णतः बरी झाली आणि तो मनुष्य आता एकदम चांगला निरोगी झाला. महाराज, आता तुम्ही सांगा की झणझणीत औषधाचा लेप लावून फोडा पिळून काढून नाजूक शस्त्राने फोड्याला चिरा देणारा, जखमेत वात लावून रक्त पू काढणारा व त्यावर मिठाची पूड सोडणारा वैद्य त्याचे अनहित करणारा समजावा की काय? नाही बनते. उलट त्यांच्या हितासाठीच त्या वैद्याने हे सर्व उपाय केले आहेत. महाराज, उपचार करताना त्या मनुष्यास जे दुःख व यातना भोगाव्या लागतात त्याबद्दल त्या वैद्यास दोषी ठरविता येईल का? मुळीच नाही म्हणते. त्याला त्याच्या त्या आजारापासून मुक्त करण्यासाठीच वैद्याने हे सर्व उपचार केले आहेत. त्यासाठी त्यास दोषी कसे काय बरे ठरविता येईल? त्यांनी तर फार मोठे पुण्याचे कार्य केले आहे. महाराज, याचप्रमाणे भगवान बुद्धाने देवदत्ताला प्रवज्जा देऊन त्याचे दुःख कमी केले. ह्याबद्दल त्यांनी देवदत्तावर महान उपकार केले, हे कोणीही कबूल करेल. महाराज, भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्जित का केले होते याबद्दल अजून एक कारण ऐका. महाराज, समजा की एखाद्या मनुष्याच्या पायात काटा मोडला तेव्हा त्याच्या कोणी हितचिंतकाने पायात मोडलेला काटा काढण्यासाठी दुसऱ्या एखाद्या काट्याने किंवा सुईने काटा रुतलेल्या जागेच्या सभोवतारचे मांस रक्त वाहू लागले असताना देखील काढू लागला. मात्र यामुळे रुतलेला काटा उपटल्या गेला. महाराज, आता आपणच सांगा की पायास रक्त लागेपर्यंत मांस काढणारा तो मनुष्य त्याचे वाईट करणारा क्रूर समजला जाईल का? नाही बनते. तो जर त्याचा फार मोठा हितचिंतक
तो तर त्याचा फार मोठा हितचिंतकच होता. जर त्याने त्याचा काटा काढून दिला नसता तर त्यामुळे वेदनांनी तळमळत त्याला मरणाला कवटाळावे लागले असते किंवा मरणप्राय वेदना सोसाव्या लागल्या असत्या. महाराज, बरोबर. या उदाहरणाप्रमाणेच भगवान बुद्धाने सुद्धा दयाळू बुद्धीनेच देवदत्ताचे दुःख कमी करण्याकरिता त्याला प्रवज्जित केले. याप्रमाणे जर त्यांनी प्रवज्जित केले नसते तर देवदत्तास हजारो करोडो कल्पापर्यंत एकामागून एक अशा कितीतरी नरकवासात पडून त्याला सतत शिजत राहावे लागले असते. होय भंते, भगवान बुद्धाने महापुरात सापडलेल्या देवदत्तास पैलतीरी पोहोचविले. पापकर्माच्या जंगलात तो भटकला असता भगवंताने त्यास योग्य मार्ग दाखविला आणि त्याच्या जीवनक्रमास योग्य वळण दिले. उंच पहाडावरून कोसळून पडणाऱ्या देवदत्तास आधार देऊन त्याचे प्राण वाचविले. खड्ड्यात पडून नाश होत असता भगवान बुद्धाने त्यास बाहेर काढून शांतता दिली. भंते, आपणासारखा बुद्धिवंतास वगळले तर दुसरा कोण बरे या प्रश्नाचे स्पष्टीकरण करून लोकांना ज्ञानप्रकाश दाखवू शकेल? मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. वाचन आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.